तर नमस्कार मंडळी, कोकण विथ दीपेश आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आलो आहे आपल्या हायस्कूलमध्ये। तर हायस्कूलमधून जाऊन आपल्याला 5-6 वर्ष झाली। तर आपला वीरेश्वर विद्यालय विरसई हा हायस्कूल आहे, तिथे आपण आलो आहे आता। तर बघूया, तर इथे हायस्कूलला आपल्या रानभाज्यांचं संमेलन म्हणजेच प्रदर्शन भरलेलं आहे। तर बघूया तो कशा प्रकारे आहे आणि सर्व आपले हायस्कूलचे विद्यार्थी सर्व त्याचबरोबर सर सर्व आहेत। तर बघूया प्रदर्शन कसं आहे ते रोजी। तर बघूया आता कोणकोणत्या रानभाज्यांचं प्रदर्शन आहे नक्की। मायाळू, त्याचबरोबर वरती बघितलं आपण की आपल्या कोकणामध्ये सर्वीकडे असतं। जर वडीचं अळू, तर अळूचा दुसरा प्रकार आहे पेवा, कोकणातल्या लोकांना बरोबर ओळखता येतं। तर ढानगी, तेरडा, हरभरा, दिंडा, हा खाली आपण बघितलं तर रानकेळ, अळू, तेरडा, कचेर असे बरेच प्रकार आहेत। हे बघ, कचेर, भांगी, फुले, सस्याचे कान। सस्याचे कान आपण जास्त बघायला भेटत नाही, पण असतात, शोधावे लागतात। तर आपण बघतो असे किती बरेच प्रकार आहेत यामध्ये की आपण जे दुकानात नाही भेटत आपल्याला जी भाजीसाठी, ते रानामध्येच भेटतात। त्यानंतर इथे बघतोय भारंगी, कुडा, फागला, घोळ असे भरपूर आहेत भाज्यांचे प्रकार जे आपल्याला निसर्गात देवाने दिलेले देणगे आहेत त्याप्रमाणे आपल्याला मिळतात। तर हे बघा, रानभाज्यांच्या प्रदर्शनाच्या बाजूलाच त्या भाज्यांची माहिती म्हणजे त्याचा नैसर्गिक गुणधर्म नक्की काय आहे तो आपल्याला यामध्ये बघायला मिळतं आहे। तर हे बघा किती भाज्यांचे असे नैसर्गिक गुणधर्म यात लिहिलेले आहेत। त्याबरोबर पावसाळ्यात आता दुसरे मिळणारे हे काटलाचा प्रकार आहे, म्हणजे आपण भाजीला वापरतो। जर आपण नेटवर तरी सर्च केलं ना की भाज्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ कोणता आहे म्हणजे जी आरोग्यासाठी चांगलं असतं, तर ते 1 नंबरला म्हणजे काटलाची भाजी। हे काटलंच दिसतील, तर त्याचं रेटिंग पण खूप जास्त आहे। त्याचबरोबर हे गुगल इंटरनेटवरती ही भाजी लोकप्रिय दिसते चांगली। आणि कुरडू, टाकला, तेरी असे बरेच प्रकार आहेत। त्याचबरोबर हे अळंबी बघितली की आपण 2-3 व्हिडिओ केले आहेत अळंबी। तर म्हणजे मग आपण आलो आहे आपल्या हायस्कूलमध्ये। तर इथे बघतोय आपण विविध रानभाज्यांचं संमेलन म्हणजे प्रदर्शन भरलेलं आहे। तर आपले हायस्कूलचे मुख्याध्यापक बोरुले सर थोडी माहिती सांगतील। नमस्कार। हां नमस्कार। मी सुनील कुमार गोरिवले, वीरेश्वर विद्यालय विरसई या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतो। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी आपल्या शाळेत या पावसाळी हंगामामध्ये येणाऱ्या रानभाज्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनात आपण आपल्या परिसरात म्हणजे या विरसई परिसरात निर्माण होणाऱ्या रानभाज्या जी इथली स्थानिक लोक पिढ्यानपिढ्या खात आलेली आहेत आणि एक परंपरा आहे, त्या परंपरेप्रमाणे त्या सीझनला ती भाजी खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे। इथं आपल्या परिचयापैकी काटला, अळंबी, हरभरा, त्यानंतर खोडशी, त्यानंतर कावळा, दिंडा अशा कितीतरी भाज्या इथं आपण मांडलेल्या आहेत। याचा यामागचा उद्देश असा आहे की आपल्या विद्यालयातील जे विद्यार्थी आहेत, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा निसर्गाशी असलेला संपर्क फार कमी होत चालला आहे। आता रानात फिरणारे विद्यार्थी कमी झाले, तर या विद्यार्थ्यांना या सगळ्या रानभाज्यांचा परिचय व्हावा, प्रत्यक्ष त्यांनी भाज्या बघाव्यात, त्याचबरोबर त्या भाज्या त्यांना ओळखता याव्यात, जेणेकरून हा मागच्या पिढीतून आलेला वारसा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोचवू शकू। आणि त्याचबरोबर मुलांनी या रानभाज्या खाव्यात, त्यातून मिळणारे घटक याची त्यांना माहिती व्हावी, त्याची चव त्यांना लक्षात यावी आणि हा सगळा संदेश त्यांनी आपल्या घरापर्यंत पोचवावा या उद्देशाने आपण हे प्रदर्शन मांडलेलं आहे। या प्रदर्शनात थोड्याच वेळात आपले पालकसुद्धा इथं सहभागी होणार आहेत। आता आपण पुढे बघू शकता।
तर मंडळी बघतोय सरांनी अतिशय सुंदर प्रतीने मार्गदर्शन केले आणि माहितीसुद्धा दिली. तर आपण बघूया. तर हे बघा आपलं वीरेश्वर विद्यालय विरसई च्यामध्ये रानभाज्यांचं प्रदर्शन केलेलं आहे. सरांनी थोडक्यात ती माहिती दिली. त्याचबरोबर बघूया आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी त्या पण आता माहिती देणार आहेत काही भाज्यांच्या. तर त्या जाणून घेऊया काय माहिती देत आहेत त्या. नमस्कार, माझे नाव करीना किसन तटकरे, इयत्ता 9वी, शाळेचे नाव वीरेश्वर विद्यालय विरसई. मी आज इथे भारंगी या रानभाजीविषयी काही माहिती सांगणार आहे. भारंगी कोकणातील पावसाळ्यातील सगळीकडे उगवणारी ही भाजी आहे. या भाजीची उंची सर्वसाधारणपणे 2 ते 3 मीटर इतकी आहे. ही भाजी शोधण्यासाठी आपल्याला जंगलामध्ये जावे लागते. तिथे ही भाजी एका झाडाला मुबलक प्रमाणात नसते. ही भाजी खूप पौष्टिक असते. पावसाळ्यामध्ये भारंगीला पहिल्या वेळी ज्या कोवळ्या पानांना तुरे येतात ही खाण्याजोगत असतात. ह्या तुरे स्वच्छ धुवून आपण ही इतर पालेभाज्यांची पाककृती घेऊन ही भाजी करू शकतो. ह्या भाजीमध्ये जर चणा डाळ टाकली तर ही भाजी अधिक चविष्ट बनते. ही भाजी जेवढी चविष्टच आहे तेवढी शिवाय ती गुणधर्मयुक्तसुद्धा आहे. ही भाजी भाद्रपदामध्ये याचा रंग जांभळा किंवा पांढरा या फुलांची तुरे दिसतात. ही दिवाळीच्या अखेरीस भागांना ही पानं गळून जातात व पावसाच्या सुरुवातीला ही पुन्हा हिरवीगार होतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव किटकी राजेंद्र तांबुटकर, इयत्ता 9वी, शाळेचे नाव वीरेश्वर विद्यालय विरसई. आज आमच्या शाळेमध्ये रानभाज्या प्रदर्शन मांडलेलं आहे. तर माझ्याकडे कुडा ही वनस्पती आहे. कुडा ही वनस्पती कोकणात जंगलामध्ये आढळून येते. ही अशा प्रकारे कुडाच्या झाडाच्या शेंगा असतात. तर ही वनस्पती पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसाळ्यात सुरुवातीला ही येते आणि तिला पांढरी फुले येतात आणि त्या फुलांची भाजीसुद्धा केली जाते. ही भाजी जरी कडवट असली तरी चवीला खूप छान असते. पोटदुखीसारख्या विकारांवर ह्या भाजीचा छान उपयोग होतो. ही फुले सुकून गेल्यानंतर अशा वालासारख्या लांब शेंगा येतात आणि या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते. कोवल्या शेंगा रानातून आणल्यानंतर त्यांना स्वच्छ धुवावेत, कारण त्यांचा चीक निघून जातो. नंतरला ते कापल्यावर त्यांचा कडवटपणा जाण्यासाठी या शेंगा मिठाच्या पाण्यात ठेवाव्यात. मिठाच्या पाण्यात ठेवल्याने त्यांचा कडवटपणा निघून जातो. नंतरला त्या शेंगा पिळून त्यांची भाजी केली जाते. ही भाजी फुलांच्या भाजीसारखीच लागते, पण चविष्ट लागते. लहान मुलांनी ह्या भाज्या आवश्यक खाव्यात, म्हणजे त्यांच्या पोटात जे जंतू होतात ते नाहीसे होतात. पोटदुखीसारख्या आणि तापासारख्या आजारावरती ह्या भाज्या खूप गुणकारक ठरतात. ह्या बिया लास्टला फुटतात आणि त्यांच्या म्हातारीच्या केसांसारखे त्या वाऱ्यासोबत उडतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रुती आहे. मी माझ्या प्रदर्शन कार्यक्रम चालू आहे. त्यापैकी मी आज आपल्याला करटोली ह्या भाजीविषयी सांगणार आहे. करटोली ही भाजी खडकाळ परिसरात रस्त्याच्या कडेला झुडपांवरती सापडते आणि ह्यांच्या वेलीवरती पिवळी रंगाची फुलं असतात. तीच फुले आपल्याला सर्वत्र कुठे भाजी आहे ती त्याची जागा दाखवून देतात. ही भाजी पावसाळ्यामध्ये 3 महिने असते आणि ही भाजी कवळी असली तर ह्याच्यामध्ये बिया नसतात. आणि ही जशी आता ही बघा इथे पिवळी रंगाची झालेली आहेत, म्हणजे आता ही पिकलेली आहे. आणि ही पिकली असली तर ह्याच्यामध्ये अशी बिया असतात. ह्या बिया असतात. नमस्कार, माझे नाव आकृती विजय शिगवान, इयत्ता 8वीतली विद्यार्थी, शाळेचे नाव वीरेश्वर विद्यालय विरसई. मी तुम्हाला घोल या रानभाजीविषयी सांगणार आहे. घोल ही रानभाजी जंगल परिसराप्रमाणेच शेतातही आढळते. शेताच्या बांधावर ओलसर जागेत ही भाजी आढळते. ही भाजी बारीक गोलाकार व फुगीर पाणी असलेली ही रोपटेवजा छोटेसे झाडच असते. ही भाजी शेतात वर्षभर उपलब्ध असते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव लावण्य अनंत फराटे, इयत्ता 9वी, शाळेचे नाव वीरेश्वर विद्यालय विरसई. मी आज टाकळा या भाजीबद्दल बोलणार आहे. टाकळा
टाकळा ही भाजी ग्रामीण व शहरात दोन्ही ठिकाणी मिळते, पण जास्तीत जास्त कोकणामध्ये मिळते. टाकळा ही भाजी 1 मीटरपर्यंत उंच असते. पहिल्या पावसानंतर ही भाजी जमिनीच्या वर येते व ही टाकळा ही भाजी चविष्ट असते. टाकळा ही भाजी तुरट असते व ह्या पित्त या आजारासाठी वापरली जाते. पावसाळ्यात ही जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला टाकळा ही भाजी सर्वत्र पसरलेली दिसते. टाकळा ही भाजी पावसाळ्यात आवश्यक हवी. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अक्षरा सुनील कदम, इयत्ता 8वी. मी कुरडू या भाजीचे मार्गदर्शन करत आहे. कुरडू ही भाजी पावसाळ्यात शेताचे बांध, पायवाट, मोकळी व पडकी जमीन, जंगल अशा ठिकाणी सर्वत्र पसरते. कुरडू ही भाजी बारीक व तांबूस गोलाकार आकाराची पाने असतात. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. वीरेश्वर विद्यालय विरसई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. आमच्या इथे रानभाज्यांचं प्रदर्शन मांडले आहे. माझं नाव तन्वी यशवंत राणे, इयत्ता 9वी, शाळा वीरेश्वर विद्यालय विरसई. आमच्या इथे रानभाज्यांचं स्टॉल मांडलेलं आहे. त्यामध्ये माझ्याकडं अळंबी ही भाजी आहे, रानभाजी आहे. कोकणामध्ये ज्यादातर पावसाळ्यामध्ये आवडीने खाल्ली जाणारी ही अशी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. पावसाळ्यात साधारण ही श्रावण महिन्यातील पुष्प नक्षत्रामध्ये ही रानभाजी आपल्याला पाहायला मिळते. रानभाजी पाहण्यासाठी लोक ज्यादातर जंगल पायाखाली तुडवून ही रानभाजी शोधतात. रानभाजी ही वारुळावरती सुद्धा होते आणि रानभाजी ही पाहताना आपल्याला काळजीपूर्वक पाहावी लागते. कारण रानभाजी ह्यामध्ये अळंबी ह्या रानभाजीमध्ये ही अळंबी ही रानभाजी आहे. ती कधी कधी पिवळसर असते, पिवळी धमक असते, किंचित काळसरसुद्धा असते आणि ही रानभाजी विषारी असते. तेव्हा आपल्याला ही रानभाजी म्हणजेच विषारी असणारी अळंबीसारखी ही रानभाजी खायची नाही. असं नाही म्हणणं माझं की ही अळंबी ही रानभाजी विषारी नाही, पण काळसर किंवा किंचित काळसर असणारी किंवा पिवळी धमक असणारी ही अळंबी ही रानभाजी पिवळी धमक असणारी असेल तर ती विषारी आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की अळंबी खाणे ही कोकणातली किती खासियत आहे. त्याचप्रमाणे अळंबी ही वारुळावरती उगवते. तुम्हाला सगळ्यांना गैरसमज असेल की अळंबी ही वारुळावरती उगवते परंतु तिला नाग खातो, असं तुमचा गैरसमज आहे. परंतु अळंबी ही वारुळावरती उगवत जरी असली तरी नाग हा त्याला खातही नाही, ही अशी गोष्ट आहे त्याची. त्याचप्रमाणे अळंबी ही शोधण्यासाठी माणसंही सकाळी पहाटे अळंबी शोधण्यासाठी जातात किंवा संध्याकाळी अळंबी शोधण्यासाठी जातात. नाव संकेत संतोष सकपाल, इयत्ता 8वी. मी काही भाजीविषयी बोलणार आहे, ते तुम्ही ऐका. ही आहे सुरणाची भाजी. शेतात लागवड केलेली सुरणाची भाजी आहे. ही सर्वत्र कोकणात आढळते. रान सुरण पावसाळ्याची चाहूल लागली की आपोआप उगवतात. शेतात लागवड केलेली सुरण लोक भाजी करतात. नमस्कार, माझे नाव वेद किशोर राणे, इयत्ता 8वी. आज आमच्या शाळेत रानभाज्या प्रदर्शन मांडलं आहे. माहिती सांगत आहे. तरी कांदावर्गीय रानभाजी आहे. ही उपटताना कांदा जमिनीतच राहतो. यांसारख्या अनेक कंदभाज्या ते उगवतात. पुढे बोलून मी ही माहिती भाजीविषयी माहिती पूर्ण करतो. धन्यवाद. तर मंडळी बघतोय या मुलींनी आणि मुलांनी सुद्धा सर्वांनी माहिती दिली. तर आपण एकदा पुन्हा बघूया या भाज्या आहेत किती. तर या रानभाज्यांसोबतच अन्य प्रदर्शन भरवलेलं आहे, ते बघूया अजून कोणतं आहे ते. बरं, या आजच्या रानभाजी प्रदर्शनाला जोडून आपण एक असं अनोखं प्रदर्शन इथं छोटंसं मांडलेलं आहे की पूर्वीच्या काळात आपल्याकडे जी लोक शेतावर जात किंवा घरी भांडी कमी असत आणि विशेषतः धातूची भांडी कमी होती किंवा वापरत नव्हती लोक. त्या काळात या पावसाळी सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यातही यातली काही पानं जेवणासाठी वापरत, काही पानं जेवणातले काही विशिष्ट पदार्थ घेण्यासाठी वापरत. तर त्यापैकी ही आहे चवय, तिला रानकेळ असंही म्हणतात आणि ही कोकणात आपल्याला विपुल प्रमाणात बघायला मिळते. विशेषतः पावसाळी सीझनमध्ये तिला चांगल्या पद्धतीची पानं येतात. त्याचबरोबर इथं दुसरं एक पान आपल्याला बघायला मिळेल
की ही पानं आहेत कृष्णी या झाडाची. जर आपण बघितलं तर एका पत्रावळी एवढं असलेलं हे मोठं भलं थोरलं पान आहे. म्हणजे पत्रावळी न वापरता पूर्वी लग्नात किंवा अशा सार्वजनिक जेवणाच्या वेळेला सुद्धा या कृष्णीच्या पानांचा उपयोग करत असत. त्याचबरोबर जेवताना काही पदार्थ घेण्यासाठी या कुंभा या वनस्पतीची पानं आपले जुन्या काळातील लोक हे विशेषतः उपयोग करत असत. आता या वस्तूंचा वापर कमी झाला. ही आहे भेंड. विशेषतः ही आपल्या गावात मोठ्या प्रमाणात पूर्वी दिसायची. तर ही भेंडीची पानं विशेषतः आपल्याकडं सत्यनारायणाची पूजा किंवा प्रसाद किंवा खरवस देण्यासाठी या भेंडीच्या पानांचा उपयोग केला जायचा. त्यानंतर पळसाला पाने 3च असलेला हा पळस, ज्याचे पत्रावळीसाठी उपयोग करायचे किंवा काही पदार्थ घेण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. त्याचबरोबर काही पदार्थांसाठी चांदवा या झाडाची पानं ती चांगली मोठी आहेत. हे आपल्याला परिचित असलेले वडाची पानं आहेत, ज्याची पत्रावळी वाटायचे बनवायचे किंवा वडाच्या पानावर खरवस द्यायचे किंवा ती प्रसादासाठी सुद्धा ही वडाची पानं वापरली जातात. आणि हे तसंच मगासारखं कृष्णीसारखंच एक करबेला या झाडाचं भलं थोरलं पान आहे. याच्यावरही पूर्ण एक माणूस जेवू शकायचा. सगळे पदार्थ एकाच वेळेला एका पानात बसू शकत होते. असं हे करबेलाचं पान. आणखी बरीचशी पानं आपल्या भागात उपलब्ध होतात, पण आम्हाला जेवढी शक्य झाली तेवढी पानं आपण या ठिकाणी जमा करून विद्यार्थ्यांपुढे आणलेले आहे. उद्देश याच्या मागचा एकच आहे की एकतर प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिक पत्रावळ्या किंवा असं वापरण्यापेक्षा ही पानं आजही उपलब्ध आहेत, ती आपण वापरू शकतो. आणि विशेषतः आमच्या विद्यार्थ्यांना या झाडांची, या वनस्पतींची ओळख व्हावी आणि या वनस्पतींचाही उपयोग होतो. तर या वनस्पतींचं संरक्षण केलं पाहिजे आणि या वनस्पतींची ओळख आणखी पुढील पिढ्यांपर्यंत गेली पाहिजे. या उद्देशाने हे आजचं प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे. तर मंडळी बघतोय सरांनी आता पहिल्यांदा पण तिथे माहिती दिली, पर या ठिकाणी पण सुंदर अशी माहिती दिली. तर मंडळी या भाज्यांची पुन्हा एकदा पाहणी करूया. अळंबी, कुरडू, टाकळा, तेरी, घोळ हे आहेत. काटला जे पावसाळ्यात आता सर्वीकडे भेटतात. कुडा रोंग आहे तो. फोडशी म्हणतात. ही लांब पानं असतात. ही भारंगी म्हणजे जास्तीत जास्त भाजीला वापरतात. सुरण, चूच, सश्याचे कान म्हणजे सश्याच्या कानाच्या आकाराचे असतात. भारंगीची फुले म्हणजे पानावर फुलं असतात. कचर, दिंडा. हे दिंडा होळीच्या वेळी वाजवायला पण वापरतात. हरभरा, तेरडा, कवळा, धाणगी, पेवा, अळू, रान अळूवडी, परत वडीचा अळू आणि मायाळू असे हे झाडं आहेत. तर आपण बघतोय रानभाज्या प्रदर्शन केलं होतं आपल्या हायस्कूलला, वीरेश्वर विद्यालय विरसईमध्ये. तर त्याचबरोबर दुसरं प्रदर्शन बघूया. तर चवईचं पान आहे, म्हणजे पहिल्या काही लोक लग्नामध्ये वगैरे जेवायला वापरायचे. हा कृष्णी नावाचा पान आहे, मोठा आहे, त्याचा पण तसाच उपयोग आहे. त्याचबरोबर कुंभा, भेंड. या भेंडची पेपेरी पण सुद्धा करता येते आणि बरेच प्रकार आहेत. पळस, चांदवा, त्यानंतर कुडा. या कुड्याचं पान आपण काही वाट्या करण्यासाठी वापरतो. वड, हा करबेला. तर करबेलाचं पानसुद्धा जेवणासाठी वापरतात. तर हे बघितलं या प्रदर्शनामध्ये किती पानं आहेत. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हायस्कूलमध्ये इथं रानभाज्यांचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं. तर त्याचबरोबर सरांनी आणि विद्यार्थ्यांनी खूप माहिती दिली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा. आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.